ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 16. सृष्टीची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना सृष्टीविषयक निरूपण करत आहेत. ते पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, त्यानंतर मी शब्द तन्मात्रा आदी सूक्ष्मभूतांचे स्वतः पंचीकरण केले. त्या पाचांचे परस्पर संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पर्वत, समुद्र, वृक्ष आदी निर्मिती केली. कलादी क्रमाने युगपर्यंत जो कालविभाग आहे त्याची रचना केली. मी उत्पत्ती आणि विनाशशील असे अनेक पदार्थ निर्माण केले, पण तरीही माझे समाधान झाले नाही. तेव्हा मी सांबशिवांचे ध्यान करून साधनपरायण पुरुषांना उत्पन्न केले. माझ्या डोळ्यापासून मरीचीला, हृदयापासून भृगूला, डोक्यापासून अंगिराला, व्यानापासून पुलहाला, उदानापासून पुलस्त्याला, समानापासून वशिष्ठाला, अपानापासून क्रतूला, दोन्ही कानापासून अत्रीला, प्राणापासून दक्षाला, बगलेपासून तुम्हाला व छायेपासून कर्दमाला उत्पन्न केले. त्यानंतर सर्व साधनांचे साधन असलेल्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केले. अशा प्रकारे महादेवांच्या कृपेने उत्तम साधकांना निर्माण केल्याने मला स्वतःलाच कृतार्थ वाटू लागले. हे मुने, त्यानंतर माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेला धर्म माझ्या आज्ञेने मानवरूप धारण करून आधी सांगितलेल्या साधकांच्या म्हणजेच ऋषींच्या प्रेरणेने ईश्वरप्राप्तीची साधना करू लागला. मग मी स्वतःच्या विभिन्न अंगापासून सूर, असुर इत्यादी असंख्य पुत्र उत्पन्न केले. त्यांना भिन्न भिन्न शरीरे दिली. मी शिवप्रेरणेने स्वतःच्या शरीराचे 2 भाग करून द्विरूप झालो. अर्ध्या शरीराने पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झालो. तो पुरुष म्हणजेच स्वयंभूव मनु ते उच्च कोटीचे साधक झाले. ती स्त्री म्हणजे शतरूपा, ती योगिनी आणि तपस्विनी झाली. मनुने विवाहविधीने अत्यंत सुंदर अशा शतरूपेचा स्वीकार केला. त्या दोघांपासून मैथुनजनित सृष्टी निर्माण होऊ लागली. स्वयंभूव मनुपासून शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र आणि आकुती आणि देवहूती व प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यावर मनुने आकुतीचा विवाह रुची नामक मुनींशी करून दिला. देवहूती कर्दमांना आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततींनी सर्व जग भरून गेले. रुचीपासून आकुतीने यज्ञ आणि दक्षिणा हे युग्म निर्माण केले. यज्ञाने दक्षिणेच्या ठायी 12 पुत्र उत्पन्न केले. कर्दमांपासून देवहूतीला अनेक कन्या झाल्या. दक्षापासून प्रसूतीला 24 मुली झाल्या. त्यांची नावे अशी आहेत: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी, कीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नती, अनसूया, ऊर्जा, स्वाहा आणि स्वधा. यापैकी पहिल्या 13 कन्यांनी धर्माशी विवाह केला, तर उर्वरित 11 कन्यांनी अनुक्रमे भृगु, शिव, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, अत्री, वशिष्ठ, अग्नी आणि पितर यांना वरले. यांच्या संततींनी त्रैलोक्य भरून गेले. दुसऱ्या कल्पात दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यापैकी 10 कन्या धर्माला, 27 कन्या चंद्राला, 13 कन्या कश्यपांना, 4 कन्या तार्क्ष्याला म्हणजेच अरिष्टनेमीला आणि भृगु, अंगिरा, कुशाश्व यांना प्रत्येकी 2 कन्या अर्पण करण्यात आल्या. त्या स्त्रियांकडून
चराचरातील बहुसंख्य प्राण्यांची उत्पत्ती झाली. दक्षाने महात्मा कश्यपांना ज्या 13 कन्या विधीपूर्वक दान दिल्या होत्या त्यांची संतान परंपरा त्रैलोक्य व्यापून आहे. जेथे कश्यपांची संतती नाही अशी कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नाही. त्यांच्या स्त्रियांकडून देवता, ऋषी, दैत्य, वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षी, पर्वत असे सर्वच उत्पन्न झाले. अशा प्रकारे भगवान शंकराच्या आज्ञेने मी सृष्टीची रचना केली. पूर्वकाळी सर्वव्यापी शंभूंनी तपश्चर्येसाठी जिला प्रकट केली, रुद्रदेवांनी त्रिशूळाच्या अग्राने जिचे नेहमी रक्षण केले, ती शिवा देवी लोकहितार्थ दक्ष कन्या सती म्हणून जन्मली. तिने भक्तांच्या उद्धारासाठी अनेक लीला केल्या. शंकराशी विवाह केला. पुढे पित्याच्या यज्ञात आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून तिने पेटत्या यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. तिला परमपद प्राप्त झाले. देवतांच्या विनंतीवरून देवी सती हिमालयाची कन्या म्हणजेच पार्वती म्हणून प्रकट झाली. तिने कठोर तपश्चर्या करून भगवान भोलेनाथांना पुन्हा प्राप्त केले. ती देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, मृडानी व सर्वमंगला अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. ही सर्व नामे तिच्या गुणांना व कर्मांना अनुसरून प्राप्त झाली आहेत. ही नावे भोग आणि मोक्ष देणारी आहेत. नारदा, अशा प्रकारे मी तुला सृष्टीच्या विषयक माहिती सांगितली. हे सर्व ब्रह्मांड शिवजींच्या आज्ञेने माझ्याकडूनच रचले गेले आहे. त्यांनाच परब्रह्म परमात्मा म्हटले जाते. मी विष्णू आणि रुद्र गुणभेदांमुळे वेगवेगळी कार्य करत असलो तरी त्यांचेच अंश आहोत, त्यांचीच रूपे आहोत. शिव महाप्रभू स्वतंत्र आहेत. ते निर्गुण आहेत व सगुणही आहेत. ते शिवा देवीसह शिवलोकी निवास करतात. अध्याय 16 समाप्त. ओम नमः शिवाय.